हाय हॅलो फ्रेंड्स, तर नवीन ब्लॉग मध्ये परत एक वेळेस स्वागत आहे. फ्रेंड्स, तुमचं आलं तर आपण आता ब्लॉगची सुरुवात करतोय सकाळी 10 वाजेला. की आपण सकाळी मस्त डब्बा वगैरे करून घेतलेला आहे, नाश्ता झालेला आहे, देवपूजा झालेली आहे, कपडे वगैरे बाकी आहेत. बाकी सगळं बघ झालेलं आहे, घरातली कामं वगैरे बाकी आहे, ते करू आता हळूहळू. एवढा दिवस आहे पूर्ण, कारण की मला आज शॉपला नाही जायचंय. आज मी कल्टी मारली शॉपवरून, संध्याकाळी जाईल, सकाळी काही जात नाही, कारण की ऊन पण नाही आणि काही कामं पण आहेत, थोडं एक रिझन पण आहे, म्हणून काही गेले नाही. तिकडे बघा ही चिमणी कशी बसली. चू 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 चू. खूप कमी पक्षी बघायला भेटतात इकडे, कबूतर जास्त बघायला भेटतात. आणि ऊन बघा, बाहेरचं ऊन बघू शकतात. फक्त 10:15 हे ऊन एवढं कडक, अंगाला काटे येतात. हे हे गरम झालं एवढ्यात सगळं. तर बघू शकता तुम्ही, इथून व्ह्यू कसं मस्त दिसतोय, कडकडत ऊन आणि चिमणीचं चाललंय चिव 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 चिव. आम्ही ना ह्या पिंजऱ्यामध्ये ठेवलेलं होतं ते पक्षी वगैरे, पण ना ते घाण खूप करतात आणि कचकच आवाज करतात. पिंजरा आमचा नाहीये. आधी जे लोक होते ना, ज्यांचे हे ओनर होते घरचे आधीचे, आमच्या आधीचे, तर त्यांनी घेतलेले आणि ते इथंच टाकून दिले. तर आम्ही पण काही वापर नाही करत त्याचा, तसंच असतो. आणि ह्या झाड्या आम्ही पक्षींसाठीच लावून घेतल्यात मेन म्हणजे, आणि आमच्या चिकूसाठी, कारण की चिकू काही पण फेकतो टाकतो, त्याला कळत नाही, लहान आहे अजून. साहेबांची जायची तयारी चालली आहे. चला तुमचा मोबाईल हा काय? नाही, हा आईचा आहे का तुमच्या इकडे? हो हो, या. संध्याकाळी ना शॉप मधून ड्रम आणायचा आहे पाण्याचा. आहे का शॉप मध्ये? हो, एक आणायचं आहे मला, शॉप मध्ये पाहिजे पुसायला वगैरे पाणी. ठीक आहे, सगळं घेतलं, हेडफोन्स वगैरे, मोबाईल, चावी, रुमाल. ठीक आहे, बाय. हो, साहेब चालले आता ऑफिसला. येतील संध्याकाळी. संध्याकाळी घरी येतात की शॉपला येतात काय माहिती नाही. आज मी तर नाही जाते, आज मी घरी आहे. दुसरे काहीतरी कामं करायचे, थोडेसे आराम पण करायचे. चलो गए. सौरभ जोशीचा ब्लॉग चाललाय. फ्रेंड्स, तुम्ही माझ्या मेडिसिन बघू शकतात. बघा किती मेडिसिन आहेत. 9 महिने 9 दिवस एवढं मेडिसिन जर कोणी खाईल तर कसं होईल? किडनी काय म्हणेल माझीवाली, पूर्ण खराब होणार आहे. तर कोणाला सांगणार? माझे म्हणजे बाकीच्यांना नसतात एवढ्या गोळ्या, मलाच चाललं, कारण की माझा विषय जरा वेगळाच चालू आहे. ही आता नाही घ्यायची, ही आता नाही घ्यायची, आता 3 गोळ्या घ्यायच्या. एक, त्यानंतर ही एक होते. सकाळ, संध्याकाळ आणि रात्री 3 टाइम गोळ्यात कंटिन्युअसली. फ्रेंड्स, तर तुम्हाला मी एक गोष्ट दाखवते. मी माझ्या नवऱ्याची, मला ही डब्बी सापडलेली आहे. आणि हे डब्बेमध्ये काय माहिती तुम्हाला, की माउथ फ्रेशनरच्या गोळ्या आहेत. आणि त्या कोणत्या गोळ्या ते पण मी तुम्हाला सांगते. मी तर नाही खात, पण मी आज ट्राय केलं आणि उघडून बघितलं तर काय आहे असं. तर त्यात मला कळलं की ह्या गोळ्या कोणत्या आहेत. तुम्हाला पहिले बॅक कॅमेराने व्यवस्थित दाखवते. हे बघा, इम्पॅक्ट मिंट्स म्हणून आहेत आणि माउथ फ्रेशनरच्या गोळ्या आहेत ह्या. आणि ह्या सगळ्या गोळ्या फक्त 14 ग्रॅम गोळ्या आहेत. ते पण फक्त आणि फक्त नाही, काहीतरी तुम्हाला रिफ्लेक्ट नाही होणार, ते बहुतेक दिसणार नाही रेट. हां, असं दिसतंय. हे बघा, 150 रुपयाला फक्त 14 ग्रॅम गोळ्या आहेत हे. आणि माउथ फ्रेशनरच्या गोळ्या आहेत. तुम्हाला मी दाखवलं नाही याच्यामध्ये की कोणत्या गोळ्या आहेत, तर तुम्ही पण म्हणणार की ह्या गोळ्या. थांबा, मी उघडूनच दाखवते तुम्हाला. एका हाताने उघडायला पाहिजे, कारण की एका हाताने कॅमेरा पकडलाय.
तर हे बघा अशी किती छान मस्त डिझाईन बनवून दिलेली आहे आणि त्यात त्या गोळ्या भरलेल्या आहेत. जर तुम्ही एक 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 गोळी खाणार आणि आरामात खाणार तर मी खाल्ली छोटीशी आहे ती आता निघणार नाही अशी मी पूर्णच इथूनच ओपन करून दाखवते मी तुम्हाला. बघा ओपन झाल्यानंतर ह्या गोळ्यामध्ये दिसल्या मला भरलेल्या डब्यात आणि ह्या गोळ्या आहेत ना त्या गोळ्या आहेत ज्या आपण लहानपणी खात नाही का 1 रुपयाला 4 1 रुपयाला 8 बहुतेक अशा भेटायच्या आसमंताऱ्यासारख्या लागायच्या ते थोड्या थोड्या सफेद कलरच्या असायच्या ह्या त्या गोळ्यात पूर्ण. आणि किती 150 रुपयामध्ये 14 ग्रॅम डबे फक्त एवढे डबेमध्ये पॅकिंग बिकिंग करून दिलेले आहेत. त्याचे चार्जेस आहेत गोळ्या त्याच आहेत आणि नाव देऊन दिलंय मस्त मस्त आहे पण छान आहे. माझे ना फ्रेंड्स तुम्हाला एक सांगू का माझे सगळे कपडे ना तुम्हाला पोटावरच खराब झालेले दिसतील. हे बघा हे बघा सगळेचे सगळे कारण की ना मला सवय अशी कुठल्या पण गोष्टीला टेकून उभं राहायची. आता किचन मध्ये जर काही काम करत असेल तर किचन ओटायला पूर्ण टेकून उभे स्वयंपाक करेल भांडे घासेल जे काही असेल ते सगळं टेकून. शॉप मध्ये पण तसंच आहे पूर्ण जेवढे धूळ आहे पूर्ण अंगावर कुठं सापडणार नाही जेवढे पोटावर सापडणार तुम्हाला. सगळे कपडे माझे पोटावरच खराब होतात. तर फ्रेंड्स तुम्ही पण या चहा घ्यायला 4:30 वाजता चहा घ्यायचा टायमिंग झालेला आहे. माझा रोज लेट असतो पण आज मी लवकर घेते कारण की आज लवकर उठली आहे लवकर झोपली होती म्हणून. रोज उशिरा उठते उशिरा झोपते म्हणून शॉपवरून लेट येते लेट जेवते आणि मग उशिरा झोपते तसं असतं. तर आज थोडं गाडीचा आवाज जरा जास्त येईल मोठ्या मोठ्या गाड्या वापरतायत. एक चिमणी बसलेली आहे सारखी चिव 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 करते. त्याचं रिझन मी तुम्हाला सांगते थांबा. आणि नंतर मी इथं चहा पीत बसली होते. आईने तेच ठेवून दिलेलं एक खुर्ची सकाळी कारण की आईने त्यांनी जे बघितलं ते मी बघितलं नाही म्हणून आईने त्यांनी खुर्ची इथंच ठेवली की ते आपण काढूया. तर बघा सारखे सारखे चिमणी चिव 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 करते ना. तिने काय केलंय तर इथं माझं तिथं म्हणजे घरटं हे पक्षीचं आणि त्याच्यावरती ना हे माझं सामान वरती ठेवलेलं आणि याच्यामध्ये काय योगा मॅट आहे माझीवाली. तर योगा मॅट मध्ये तिने काय केलंय तिचं घरटच बनवून टाकलंय पूर्ण. तर म्हणून ते सारखे सारखे चिवचिव चिवचिव करते. तिला वाटतंय की मी इथं बसलेली म्हणजे माझ्या घराला नुकसान करेल आणि काढेल. तर नाही बाबा मी नाही काढणार त्या आईने त्यांनाच काढावं लागेल. तर उन्हाळा आहे ना मग ते उन्हाळ्यात असेच घरट वगैरे बनवत असतात तिकडे तिकडे. आणि ही सकाळी ही जाडी निघालेली नव्हती. एका साईडची आहे आणि एका साईडला ही वगैरे जाडी निघून गेली. आता ही जाडी पण लावी लागली आहे त्यांना. आई किंवा पप्पा आईचा नाही आपली पूर्ण पप्पा किंवा यांना सांगावं लागेल राहून त्यांना. हे बघा कशात घरट बनवलं तिने. योगा मॅट आहे माझीवाली. बहुतेक अंडे असतील काहीचे म्हणून एवढी हे करते का. अंडे तर काही दिसत नाही बाबा. नको योगा मॅट आहे माझी. योगा मॅटची वाट लावली तिने धुवावी लागेल. त्या आठवड्यात आता आमच्या घरी केळवणचं जेवण होतं माझ्या नणंदबाईचं जे तुम्ही काही लोकांनी ब्लॉग बघितला असेल काही नसेल बघितलं तर बघून घ्या. तर पप्पांनी त्यांना भरपूर फुलं घेऊन आले होते त्या दिवशी. तर ते फुलांचं अडचण खूप होते आम्हाला फ्रीजमध्ये कारण की त्यांनी अर्ध फ्रीज सांभाळून घेतलेलं आहे. आणि त्या फुलांमुळे ना प्रत्येक गोष्टीला अडचण होते ठेवायला. हे कर ते कर हे कर ते कर. मग मी ठरवलं की त्या फुलांचा आपण माळा बनवून टाकू. तर रोज मला वेळ भेटत नव्हता पण फायनली मी आज घरी तर म्हटलं चला माळ बनवून टाकते. तर हे बघा एवढे फुलं अजून पडलेले आहेत. याच्यापेक्षा डबल टेबलचे होते बाकी आम्ही तिकडे दिले बाकीकडे त्या घरी आणि अजून वापरून टाकले रोजचे रोज रोजचे रोज. तरी पण एवढेच म्हटलं आता उद्या अक्षय तृतीया आहे तर त्या निमित्ताने माळा बनवून टाकते जे सद्गुरूंच्या फोटोंना पण कामात येईल आणि देवघराला पण कामात येईल.
म्हणजे जागा पण कमी होईल आणि काहीतरी चांगला उपयोग पण होऊन जाईल. तर आता मग आपण माडा बनवून टाकूया. चलो, हे कमी आहे, ह्याची जास्त वापर केला होता ना मी त्या दिवशी म्हणून. आणि हे मिक्स फुलं आहेत सगळे, गुलाबाचे पण आहेत, पण गुलाबाचा वापर नाही करायचा आपल्याला. चलो, तर फ्रेंड्स आपल्या झाल्यात माळा बनवून. टोटल मी 5 माळा बनवल्या आहेत आणि अजूनही फुलं उरलेली आहेत, तुम्हाला दाखवते. हे बघा, तरीही इथं फुलं उरलेले आहेत आणि फ्रीजमध्ये पण अजून काही फुलं उरलेले आहेत. आणि हे बघा, मी एवढे 5 माळा बनवल्यात. हे जे 4 आहेत मोठे मोठे प्रतिमाला, आणि हा एक छोटा जो आहे तो देवघराला कामात येणार आहे. कारण की गरज आता फक्त सध्या एवढ्यांचीच आहे. आणि एवढे जे फुलं आहेत तर हे आता देवघरात असे ठेवायला किंवा दरवाजाजवळ ठेवायला वगैरे असे कामात येतील. तर विचार करा, म्हणजे किती फुलं आणली असतील पप्पांनी. अजून पण फ्रीजमध्ये काही फुलं आहेत, त्याच आता डेली वापरली जाते. तर चला पटकन मी हे एवढा पसारा आवरते, मला शॉपला पण जायचे. बघा 6 वाजून गेले, पटकन आवरते, तयारी करते, मी शॉपला जाते. 6:30 पर्यंत शॉपला पोहोचायला पाहिजे. हॅलो मित्रांनो, तर आता वाजले आहेत रात्रीचे 11:15. आपलं जस्ट जेवण झालं आहे आणि आता आपण आईस्क्रीम खातोय. आईस्क्रीमची तयारी करूया. चालू येतं आईस्क्रीमची. इकडे एका साईडला बिग बॉस चालू आहे. बिग बॉसचं फायनल पण जवळ आली आहे. आपल्याकडे जास्त IPL चे फॅन नाही आहेत, बिग बॉसचे फॅन आहेत. मेन बिग बॉस फॅन इकडे आहेत. बिग बॉस चलो, कट कर झाला आता बरोबर 4 तुकड्यांमध्ये. हा, मला जास्त येतो, बाकी कमी आहे जरा. पाच का? हा, गरमी भरपूर आहे, तर म्हटलं चला आईस्क्रीम खाऊया आज. बाय वन गेट वन वाला होता, आणलं तुम्ही? एकच सिंगल आणलंय काय? आईस्क्रीमचं पॅक. नाही, बाय वन गेट वन वाला आहे, पण मग त्यांनी बाय वन चीच प्राइस घेतली ना, गेट वन ची प्राइस नाही घेतली आपल्याकडनं. प्रत्येकाला वेगळी प्लेट. इकडे आहे बिग बॉस. मला घेऊन घे, जास्त लागेल. नाही नाही, घे घे, मला कमी देत नाही. मला घे ना, नाही बरं. काय बोलता पप्पा? काय लवकर ऐका, झालं पप्पांना. छान? काय आईस्क्रीम छान आहे म्हटलं. कोणती आईस्क्रीम? तुम्हाला माहिती काय तुम्ही काय म्हणत समजून काय नाव आहे? कोणतं पण? मँगो आहे, इलायची आहे, केसर आहे, समजलं त्याला. पिस्ता आहे. काय? पिस्ता आहे. तू पण घे, चालू कोणतं आहे प्रतीक्षा? पिस्ता राजभोग. राजभोग आहे का? बरोबर बरोबर. चला तर बसूया आता आईस्क्रीम खायला, नंतर मग झोपूया. चालायला जायचं ना आपल्याला? हो. किती, 15 मिनिटं का 20 मिनिटं? 3 राऊंड. चल, ओके. चल.